पालघर जिले के अरनाला स्थित तुलसी रिसोर्ट से एक सनसनीखेज मामला सामने आया है। कलम इलाके में स्थित इस रिसोर्ट में जन्मदिन की पार्टी के दौरान देर रात अचानक गोली चलने से हड़कंप मच गया। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए आरोपी को एक देसी कट्टे और कारतूस के साथ गिरफ्तार कर लिया है। मामला वसई विरार क्षेत्र के अरनाला पुलिस स्टेशन सीमा का है। देर रात करीब 1:30 से 2 बजे के बीच तुलसी रिसोर्ट में चल रही एक बर्थडे पार्टी के दौरान अचानक हवा में फायरिंग की आवाज गूंजी। गश्त लगा रहे पुलिस बीट मार्शलों को जब संदिग्ध आवाज सुनाई दी तो वे तुरंत मौके पर पहुंचे। शुरुआती पूछताछ में रिसोर्ट प्रबंधन ने घटना से इनकार किया, लेकिन गहन छानबीन के दौरान पुलिस को मौके से खाली कारतूस बरामद हुआ। तलाश के दौरान पुलिस ने मौके से एक देसी कट्टा, खाली खोखा और 2 जिंदा कारतूस जब्त किए। आरोपी की पहचान भिवंडी निवासी संदेश गुरव के रूप में हुई है। पुलिस जांच के मुताबिक आरोपी अपनी पत्नी, जो भिवंडी में सरपंच है, और दोस्तों के साथ यहां पार्टी करने आया था और खुशी जाहिर करने के लिए उसने हवा में गोली चलाई थी। अरनाला पुलिस ने आरोपी के खिलाफ बीएनएस धारा 125 और आर्म्स एक्ट धारा 3/25 के तहत मामला दर्ज कर लिया है। हालांकि इस फायरिंग में कोई हताहत नहीं हुआ है, लेकिन इस घटना ने वसई विरार के रिसोर्ट्स की सुरक्षा और अवैध हथियारों की सप्लाई पर कई गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। पुलिस अब यह पता लगाने में जुटी है कि आरोपी के पास यह देसी कट्टा कहां से आया। फिलहाल आरोपी को अदालत में पेश किया जा रहा है और पुलिस मामले की आगे की तफ्तीश में जुटी है। काल सुमारे 1:30च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 1:30च्या सुमारास एका व्यक्तीने तुलसी रिसॉर्ट आहे कळंब बीचवर, इथे फायरिंग केल्याचा आवाज आमच्या बीट मार्शलला आला। बीट मार्शल तिथे गेली, तिने व्हेरीफाय केलं तर पहिल्यांदा ते अशी कुठली घटना घडली नाही असं सांगितलं त्यांनी। त्यानंतर मग आमचे नाईट ऑफिसर तिथे गेले, त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक कारतूस खाली केस भेटली। त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने म्हणजे हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये, असं दिसून आले तपासात। सर, ते जी फायरिंग करणारा नेमका कोण होता, तो तिथे कशासाठी आला होता आणि त्याचा बॅकग्राऊंड काय? फायरिंग करणारा जो व्यक्ती आहे तो संदेश गुरव नावाचा व्यक्ती आहे। 32 वर्षाचा व्यक्ती असून तो भिवंडी येथे राहणार आहे। तो त्याच्या मित्रासोबत म्हणजे रिसॉर्ट मध्ये पार्टी करण्यासाठी आणि राहण्यासाठी आला होता। ती फायरिंग करण्याचं कारण काय होतं? फायरिंग करण्याचा सध्या तरी गुन्हा तपासावर इनिशियल स्टेज मध्ये आहे। प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केलेली आहे। तसं आता तपास करीत आहोत त्याबाबत। तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही बॅकग्राऊंड काय सर? त्याचा बॅकग्राऊंड तो भिवंडीमध्ये बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे आणि अजून त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत आम्ही खात्री करत आहोत। कुठले गुन्हे दाखल? शरीराविषयीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे, तरी आम्ही आमच्या सिस्टम मध्ये चेक करून ते मग त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहोत। पॉलिटिकल टच मध्ये त्यांच्या घरात त्यांची मिसेस काही सरपंच असल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत खात्री करणार आहोत। सर, काय गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपीला आपण अटक? सध्या भारतीय न्याय संहिता 125 आणि आर्म्स ऍक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। वेपन ताब्यात घेतलेला आहे आपण आणि सोबत कारतूस आहेत आणि आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे। आता तो जो वेपन होता तो कसं लायसन्सधारक वेपन होता का, कुठून आला होता? सदरची वेपन हे लायसन धारक नाहीये आणि तो कुठून आणला, कोणाकडून आणला याबाबत तपास आम्ही करत आहोत आता सध्या।